विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला काय कळणारच नाहीये थंबनेलवरून नक्की काय प्रकार आहे ते. व्हिडिओ बघा व्यवस्थित. खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी हा व्हिडिओ. आता ना, मी तुम्हाला सांगू का, गेली 10 ते 12 वर्ष बरं का. मी तसं 23 वर्षापासून क्लास घेतोय. पण गेली 10 ते 12 वर्ष ना, माझ्याकडे 11th 2 बॅचेस आणि 12th 2 बॅचेस असतातच लक्षात घ्या. ओके. आणि सेम विद्यार्थी संख्या तेवढीच आहे गेली 10-12 वर्ष. मी नवीन बॅचेस वगैरे वाढवल्या नाहीयेत. आहे तेवढ्याच 2 बॅचेस. 11th स्टँडर्ड 2 बॅचेस, 12th स्टँडर्ड. मग ऑब्व्हियसली जशी ॲडमिशन होतात तशा बॅचेस वाढतायत. बरोबर आहे. पण मुलंच काय करतात माहितीये का? ही बॅच ए, ही बॅच बी. कंपॅरिझन बॅच ए, बॅच बी. आलं का लक्षात मला काय सांगायचंय ते? बरं मुद्दा काय? मी काय सांगणार आहे? सांगतो. काय होतंय माहितीये का? या स्टेजला पालक भेटायला येतायत. "सर आहे ना अभ्यास सुरू?" एकच प्रश्न आहे. "सर होईल ना?" "सर मनासारखे मार्क मिळतील ना?" म्हणजे हा तणाव कुणाच्या मनात आहे? पालकांच्या मनात आहे. पण विद्यार्थ्यांचं वेगळंच चाललंय. मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे, की "सर सीईटी नाही हो काय केलं. काय करू आता मी? बोर्डच्या तयारीकडे लक्ष देऊ का करू सीईटीला सुरुवात? आत्तापासून मी सीईटी केलं तर होईल का?" अगदी प्रामाणिक प्रश्न विचारतात मुलं बरं का. त्यांच्या आवाजावरून कळतं मला त्यांच्या मनातलं. हां, जो तणाव वगैरे दिसतं ना सगळं मला जाणवतोय ना. मग प्रकार काय आहे माहितीये का, की आता काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, मी काय केलं ते सांगतो. टोटल माझ्याकडे 2 बॅचमध्ये मिळून 100-125 मुलं असतील म्हणूया आपण. ओके. मग मी काय केलं, की ज्या मुलांचा सिन्सिअरली अभ्यास झालेला आहे, करतायत, बॅकलॉग काही नाहीये, अशा मुलांना वेगळं केलं. त्यांना एका बॅचमध्ये टाकून दिलं. ओके. आणि त्यांना मी काय सांगितलं, की डेली टेस्ट, रिव्हिजन करा. ओके. तुमचा तुम्ही अभ्यास करा, चाललंय व्यवस्थित करा. पण माझा फोकस दुसऱ्या बॅचवर राहील. बॅच एवर. बॅच बी ना ना करा तुमचा तुम्ही अभ्यास. ओके. पण बॅच ए माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. म्हणजे तुमच्यासारखी मुलं जी व्हिडिओ बघतायत त्यांना सोल्युशन हवंय. सांगू का आम्ही काय केलं बॅच ए बद्दल सांगतो. अगदी कालचीच गोष्ट मी तुम्हाला लगेच सांगतोय मी. बॅच ए मध्ये मी सुरुवात केली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके. इतका सोपा लॉ आहे ना. मी तुम्हाला सांगू का, की अँग्युलर मोमेंटम म्हणजे आर बार क्रॉस बी बार ज्याला माहिती आहे, त्याला त्याचं प्रूफ इमिडिएटली जमणार आहे. का? कारण याला तुम्हाला डिस्टिंग्विश करायचंय. सॉरी डिस्टिंग्विश कुठं? डिफरंशिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग ह्याला जर मी डिफरंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे डी-एल बार बाय डी-टी येणार. पण इथं काय येणार? प्रॉडक्ट रूल फर्स्ट टर्म क्रॉस द्यायला विसरू नका. डी-पी बार बाय डी-टी प्लस फर्स्ट टर्म ॲज इट इस डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. आता सेकंड टर्म ॲज इट इस डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह. अरे पण तिथं क्रॉस आहे, वेक्टर प्लॉट आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा डी-आर बार बाय डी-टी लिहिलं पाहिजे इंटू पी बार. ओके. सिंपल. आता तुम्हाला क्लिअरली माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ मला सांगा. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पी म्हणजे मोमेंटम आहे ना. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच तर फोर्स असतो. आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच तर व्हेलॉसिटी असते. आणि पी म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. तर ह्याच्यात व्ही बार क्रॉस व्ही बार आहे की नाही? मग सेल्फ क्रॉस प्रोडक्ट 0 येणार. आणि तुमचा जो आहे ना डी-एल बार बाय डी-टी बार दॅट इक्वल्स टू आर बार क्रॉस एफ बार म्हणजे टॉर्क आहे तो. टॉर्कचा वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर आहे म्हणून आपण तरी चालेल. मग जर टॉर्क 0 असेल, तर याचा अर्थ Lचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. डेरिव्हेटिव्ह कुणाचं 0 येतं? कॉन्स्टंट टर्म. याचा अर्थ हे कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ ते कन्झर्व्ड आहे. आणि हा तर आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जर अनबॅलन्स्ड एक्स्टर्नल टॉर्क 0 असेल, अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व्ड. किती सोपं आहे? किती सोपं आहे. पण याला मी पाऊण तास लावलाय. हां, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवलाय. त्यांना 1-2 वेळा मी स्वतःहून फळ्यावर 2 वेळा लिहून दाखवलंय. एवढंच नाही. पहिलं स्टेटमेंट सगळं हे. माझी ऑफलाईनची मुलं हा व्हिडिओ बघतायत ना, तर मी जे आहे ते प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलतोय. चला त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. मी सांगू का, एक नाव नको घ्यायला मुलाचं त्यामुळे. तो 11th माझ्याकडे नव्हता. कुठल्यातरी अकॅडमीत होता जे-ईच्या. त्याला मी पहिल्या बेंचवर बसवलं आणि तो माझा टार्गेट आहे. म्हणजे काय? त्याचा रिझल्ट हवाय मला आणि त्यातला पण कॉन्फिडन्स आला. इव्हन मी तुम्हाला सांगू का, काय जाणवलं मला मी तुम्हाला सांगतो. तुम्ही यांचा तणाव घेता आणि मी घेतला होता. 12च्या बॅचमध्ये माझ्या एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर्स होते. तर पटापट सांगायचे.
सर बी त्यांचे कौतुक करायचे आणि खूप टेन्शन यायचं. आता काय झालं, की असले सगळे गेले बॅच बी मध्ये. मग बॅच ए मध्ये सगळी मुलं कशी आहेत? सुरुवात करायची आहे, की झाली सुरुवात. मी तुम्हाला सांगू का, याच्यानंतर आम्ही स्टोक्स लॉ घेतला. सिंपल. याच्यात एवढं डेरिव्हेशन काहीच नाहीये. विस्कस फोर्स आहे. त्या स्फिअरवर ॲक्ट होतो. फॉलिंग थ्रू विस्कस मीडियम. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड. इन आणि त्याच्यानंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्फिअर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. 6 पाय ईटा आर-व्ही. किती सोपं आहे की नाही? लगेच न्यूमेरिकल पण त्याच्यावरचं घेतलं आम्ही. त्यात युनिट्स कन्व्हर्जन करून दाखवले. खूप वेळ लागला मला मिलिमीटरचं मीटर. मग तसं झालं. मग आम्ही ओळीनं 5 लॉ घेतले. अगदी करूनच घेतले त्यांच्याकडून मी सांगू का? स्टीफन बोल्ट्झमन लॉ पण घेतला मी. ओके. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. ओके. तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या. त्याच्यानंतर आम्ही कुठला घेतला? किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन पण घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ सुद्धा झाला. त्याचं न्यूमेरिकल ओके. सिंपल आहे लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे कॉन्फिडन्स आला. ओके. आला कॉन्फिडन्स. मग लगेच एका मुलीने एक प्रश्न विचारला, "सर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला डाउट आहे." "अरे विचार ना," म्हटलं. मग तिनं विचारला. फॅराडेज लॉ आहे त्याच्यामध्ये बरं का बाळांनो. फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे. ते मास ऑफ मेटल डिपॉझिटेड वगैरे नाही का तो फॉर्म्युला आहे. पण आम्ही सीडला टार्गेट ठेवलं आणि इतकं छान वाटलं ना, पण मी त्यांना टार्गेट दिलं. चला मी हा टाइप घेतलाय ना, मग तुम्ही आता काय करायचं प्रश्न शोधाने करा. केले प्रश्न. आज क्रॅश कोर्समध्ये इंटिग्रेशनची टेस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो 3 वाजल्यापासून मुलं 6, 7, 8 वाजेपर्यंत बसले. ढिगानं डाउट विचारले. भीती कमी झाली भीती. का? हे टॉपर्स बाजूला केले ना. ते बघा मी माझ्या ऑफलाईनमध्ये सगळी चांगली मुलं आहेत. पण माझा अनुभव काय होता, हे जे टॉपर्स आहेत ना, थोडं दिखावा करतात, की आम्ही किती छान आहे. ज्याला येत नाही त्यावर ते वेगळ्या नजरेनं बघतात. शिक्षक सुद्धा ज्याला येत नाही पण करायची इच्छा आहे, त्याला सपोर्ट मिळत नाही बाळांनो. पण आता मला काय सांगायचंय माहितीये का? थकलो मी गेल्या आठवड्यात बरं का. सिरियसली मान्य करतोय मी. प्रचंड लोड होता. YouTubeवर येत नाही इतका लोड आहे म्हणूया आपण. पण एक मुलगा करतोय कॉमेंट, की "सर तुमचे ते टेस्ट सीरीज सुरू करा ना प्लीज. तुम्ही ते 5 मिनिट स्ट्रॅटेजी सुरू करा ना." करेन बाळांनो, नक्की करेन. तर पहिला मी तुम्हाला काय सांगितलं, की तुम्ही स्वतःला अगोदर मोटिव्हेट करा. हां, हे करायचं आहे आपल्याला. करायचंय लक्षात घ्या. न घाबरता करायचंय. ओके. बरं थांबा, पण स्ट्रॅटेजी काय पुढे काय होणार आहे? मी तुम्हाला सांगतो. फिजिक्सचे आहेत किती लॉ? 27-28 आहेत. 5 झाले आमचे. ओके. आज आम्ही काय करणार आहे? आज सुट्टी आहे क्लासला. सिरियसली 11th-12th ला सुट्टी आहे. पण आमची बॅच मधले भरपूर मुलं आहेत. म्हणले, "सर आम्ही येतो." मग आज आम्ही काय करणार, भरपूर प्रश्न दिवसभर 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत बसा क्लासमध्ये म्हणून मी त्यांना सांगितलं. ऑफलाईन आमच्या मुलांना म्हणूया आपण, येतात मुलं. तुम्ही करा ना घरी अभ्यास. काही आहे. मग मला पण जमेल तसं 10, 10:30, 11 पर्यंत दुसरं लेक्चर अपलोड करायचा प्रयत्न करेन मी त्यात तुम्हाला किंवा सोमवारपासून मी तुम्हाला टेस्ट वगैरे नक्की देईन लक्षात घ्या. बरं आता होतंय काय माहितीये का? त्यांनीच कॉन्फिडन्स त्यांना यायला लागलाय. ओके. पण सांगू का तुम्हाला, मी त्यांची अशी तयारी करून घेणार आहे. बरं थांब आता डाउट विचारायला सुरुवात झाली एका मुलाने इंटिग्रेशनचा डाउट विचारला बरं का. मी तिला म्हटलं, "1/x² + a² इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सांग." तिला नाही आला फॉर्म्युला. मी तुम्हाला सांगतो मग मी तिला म्हटलं डिमोटिव्हेट नाही केलं तिला. मी तिला बोललो, "मी तू थांब, तू अगोदर फॉर्म्युले कर. त्याची प्रॅक्टिस कर. थेरम कर. मग एम-सी-क्यूकडे जा. तोपर्यंत कमी मार्क पडत असतील एम-सी-क्यू टेस्टमध्ये राहू दे. तुम्ही कुठेतरी पाठीमागे पडलाय. चुका केल्यात. हां, दिवाळीत अभ्यास नाही केला. त्याच्या अगोदर पण नाही अभ्यास केला. 11वीत नुसता टाईमपास केला. केला ना? केलाय तुम्ही. पण आता तुम्ही आता माझ्या मार्गदर्शनाखाली समजा म्हणूया आपण, म्हणजे मी जसं हे फॉलो करतोय तसं मुलांकडून करून घेतोय. तसं केलं तर 31 डिसेंबरपर्यंत बोर्डची अशी तयारी कराल तुम्ही, की जेणेकरून 70-75% तर मिळतील. कॉन्फिडन्स आला ना बाळांनो. पण एक डोक्यात तुमच्या आलं का 31 डिसेंबर बोललोय मी. जानेवारी 8 मिळणार आहे आपल्याला. ओके. आणि तुम्ही क्रॅश कोर्सचे स्टुडंट असाल, तर नेक्स्ट वीकमध्ये मग स्टेट्स ऑफ मॅटर सारखा टॉपिक मी घेणार आहे. जो 11th स्टँडर्डचा आहे. गंमत सांगू का? राउल्ट्स लॉ, वेपर प्रेशर तो सगळा टाइप त्याच्यात आहे. अगोदर सोल्युशन टॉपिक झाला असेल, त्याची पण तुमची रिव्हिजन होऊन जाईल. मग आता मुद्दा असा आहे, मुद्दा मेन काय आहे, की तुम्हाला काय करायचंय, की तुमचा आत्मविश्वास आणा परत. 31 डिसेंबरपर्यंत प्रचंड वेळ आहे. मग जे करताय ते परफेक्ट करायचं. कधीही तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आला, तर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, की जर टॉर्क ॲब्सेंट असेल, तर अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन होतंय. याचा अर्थ कॉन्स्टंट राहतंय. मग फॉर्म्युला कुठला वापरायचा सांगतो. L इक्वल्स टू फॉर्म्युला असतो I ओमेगा. अँग्युलर मोमेंटम जर कॉन्स्टंट असेल, तर फॉर्म्युला येणार आहे I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2 आलं का ध्यानात? ओके.
मग हा व्हिडिओ थांबवतोय इथे बाळांनो. मला सांगायचं भरपूर होतं, बोलायचं भरपूर होतं तुमच्याशी. बोललोय मी. मी आहे तुमच्याबरोबर. थोडंसं कधी-कधी व्हिडिओ अपलोड होत नाहीये, तेव्हा तुमची माफी मागतोय मी. पण उद्यापासून, सोमवारपासून मी तुम्हाला रेग्युलरली टार्गेट द्यायला सुरुवात करतो. जे मी ऑफलाईनला घेणार आहे, तेच तुम्हाला करायला होतो. ठीक आहे? ऑल द बेस्ट.